हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पायरंटच्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण बॉम्बे हायकोर्ट भरतीसाठी बॉम्बे हायकोर्ट 2024 क्लर्कच्या भरतीसाठी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पाहणार आहोत. ठीक आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस करणार आहोत. आणि बघा मित्रांनो, याच्या आधी पण मी 2 पेपर तुम्हाला सॉल्व्ह करून दिले होते, 2 पेपरचं ॲनालिसिस करून दिलं होतं या एक्झामचं. ओके, ही आहे डेट 12 नोव्हेंबर 2019. ही डेट लिहितो इथं, 12 नोव्हेंबर 2019. आणखी एक पेपर झाला होता कधी, 12 जान 2020. ओके, आणखी 26 फेब 2023, 26 फेब्रुवारी 2023. मी ह्या पेपरचं ॲनालिसिस करून दिलं, ह्या पेपरचं ॲनालिसिस करून दिलं. आणि हा जो पेपर आहे हो आजचा व्हिडिओ आहे, 12 नोव्हेंबर 2019च्या पेपरचं ॲनालिसिस आज करता. ओके, झालं. माझ्याकडे 3 सेट होते, 3 दिले. आणखी काही एखादी एक्झाम झाली असेल तर भेटला तर मी करून घेतो आणखी ॲनालिसिस. ठीक आहे, बॉम्बे हायकोर्टचा. आणि हां, यासोबत तुम्हाला आणखी काही ॲनालिसिस पाहिजे असेल तर सांगा मला. ठीक आहे, बघा पेपर कोणता आहे, हायकोर्ट ऑफ ज्युडिकेचर ॲट बॉम्बे, मुंबई उच्च न्यायालय, बेंच ॲट औरंगाबाद, मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ. ठीक आहे, जसं नागपूर खंडपीठ आहे तसंच औरंगाबाद खंडपीठ. त्याचा पेपर झाला होता. सेम पेपर आहे, याच्या आधी मी दोन पेपर जे ॲनालिसिस करून दिले, सेम पॅटर्न पूर्णच्या पूर्ण तसंच फॉलो केला. ज्या पद्धतीनं ज्या टॉपिकवर ज्या कन्सेप्टवर प्रश्न विचारले, सेम कन्सेप्ट इथं वापरली. ओके, एकंदरीत पाहता हा जो पेपर आहे बॉम्बे हायकोर्टचा, खंडपीठ कोणते असो, पेपर तुमचा सेमच राहणार. ठीक आहे, पेपर पॅटर्न आणि प्रश्न विचारण्याची पद्धत, ज्या कन्सेप्टवर प्रश्न विचारताय ते सगळं तुमचं सेम राहणार. ठीक आहे. आता मला या तिन्ही पेपरमध्ये 4-5 क्वेश्चन असे दिसले, याच्यातले 4-5 क्वेश्चन त्याच्यामध्ये रिपीट, त्याच्यात रिपीट. ओके, चला, रिपीटचे 4-5 क्वेश्चन मला इथे दिसले होते. बॉम्बे हायकोर्ट औरंगाबाद खंडपीठ क्वेश्चन पेपर फॉर स्क्रीनिंग अँड रिटर्न टेस्ट. स्क्रीनिंग और रिटर्न टेस्ट म्हणजे आपलं पेपर, लेखी पेपरवाला, फॉर द पोस्ट ऑफ क्लर्कची एक्झाम आहे. डेट ऑफ एक्झामिनेशन 12/11/2019. ठीक आहे, चला, टाईम 12:30 ते 1:30 PM. टोटल मार्क्स 90, 89 मार्काचा पेपर आहे. आणि टाईम किती आहे तर इथे 60 मिनटं, 90 मार्काचा पेपर. आणि असे एकूण 6 सब्जेक्ट आहे. इच क्वेश्चन कॅरीज 1 मार्क्स. प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क आहे. ठीक आहे, मराठी घेऊ पहिलं. त्याच्या आधी कोणकोणते घटक आहेत ते तुम्हाला सांगून देतो. एक आहे मराठी घटक, दुसरा आहे इंग्लिश घटक, मराठी इंग्लिश, GK, मॅथ, रिझनिंग अँड कॉम्प्युटर नॉलेज. ठीक आहे, नॉलेज. मराठीचे 10 प्रश्न 10 मार्क, इंग्लिशचे 20 प्रश्न 20 मार्क, GKचे 10 प्रश्न 10 मार्क, मॅथ्सचे 20 प्रश्न 20 मार्क, रिझनिंगचे 20 प्रश्न 20 मार्क्स. ओके, कॉम्प्युटर नॉलेज 10 प्रश्न 10 मार्क. असा पॅटर्न आहे, पेपर पॅटर्न आहे आणि सिलेबस म्हणू शकता तुम्ही पेपरचा. ओके, पहा, मॅथ रिझनिंग 20-20 प्रश्न 20-20 मार्क, आणि इंग्लिश पण 20-20 प्रश्न 20-20 मार्क. मॅथ रिझनिंग इंग्लिश पाठ करा, मॅथ रिझनिंग इंग्लिश 20-20 प्रश्न 20-20 मार्क्स, बाकी मग 10-10 प्रश्न 10-10 मार्क. ओके, चला, आता बरंचसं शोधल्यानंतर मला पूर्ण कोरी PDF भेटली नाही, असं डायरेक्ट आन्सरवर टिक केलेली PDF इथे मला मिळाली आहे. ओके, एकदम एडिट होते का चेक करतो वाटल्यास. ठीक आहे, एडिट नाही, एडिट काही होत नाही. ठीक आहे, चला. बरंचसं टेलिग्राम चॅनल वगैरे, प्रिव्हियस चॅनल्स वगैरे शोधल्यानंतर मला पूर्णच्या पूर्ण कोरी इथं टिक न केलेली PDF भेटली नाही. त्यामुळे आता टिक केलेली PDF भेटली तर ठीक आहे, डायरेक्ट तुम्हाला मी आन्सर सांगतो. फक्त सोडून काय दिलं जाईल तुम्हाला, गणित आणि बुद्धिमत्ता. ते भले आन्सर टिक करून असेल तरी पण ते सॉल्व्ह करून द्यावंच लागते. ठीक आहे, सॉल्व्ह करून आपल्याला सॉल्व्ह करावंच लागते. चला, मुलांनो, अभ्यास करा या वाक्याच्या आज्ञार्थी, अभ्यास करा आज्ञार्थी करावा, अभ्यास करावा. ठीक आहे मुलांनो, अभ्यास करावा. टंचाई या शब्दाचा विरुद्धार्थी अर्थ
विपुलता. विपुलता म्हणजे जास्त अमाऊंटमध्ये असणे. ठीक आहे, एखादी गोष्ट जास्त अमाऊंटमध्ये असणे. टंचाईचे अपोजिट. टंचाई म्हणजे एखादी गोष्ट कमी संख्येमध्ये असणे, कमी असणे. आणि विपुलता म्हणजे जास्त, विशाल. ठीक आहे, जास्त असणे. हे तुम्हाला महागाई माहित आहे काय येतं? भरभराटी माहित आहे. भरभराट म्हणजे त्याला आपण प्रॉस्पेरिटी वगैरे. ठीक आहे, महागाई म्हणजे तेजी. अवदसा. महागाई म्हणजे बरं जाऊ दे, तुम्हाला माहित असं महागाई म्हणजे महाग वस्तू महाग होणे. अवदसा आठवणे या वाक्याचा या वाक्यप्रचाराचा अर्थ आठवणे. अवदसा लागणे म्हणजे एखादी गोष्ट, एखादी व्यक्ती पैसा कमी होणे त्याच्यावर, किंवा वाईट बुद्धी सुचणे. पैसा म्हणण्यापेक्षा एखादी गोष्ट, एखादी व्यक्ती डबघाईला लागणे, त्या प्रकारचा असतो इथे. वाईट बुद्धी सुचणे. विसरणे होत नाही. वाईट प्रवृत्तीच्या स्त्रीची आठवण करणे नाही होत. नको ते आठवणे नाही होत. ठीक आहे, अवदशा म्हणजे वाईट बुद्धी सुचणे. खालीलपैकी कोणता शब्द सर्वनामी आहेत? शौर्य नाही. हेच आपण. तर आपण, मी, तू, तो, हा जो कोण, आपण, स्वतः, हे सर्वनामे आहेत. ठीक आहे. मना राज्य म्हणजे मनोराज्य. मना राज्य संधीचं योग्य पर्याय मनोराज्य. काय? ठीक आहे, हां, मनोराज्य. ओके. संधी करून जाल तुम्ही आता. नामाच्या आधी येऊन नामाबद्दल विशेष माहिती म्हणजे विशेषण देणारा विशेषण. ठीक आहे, नामाच्या आधी येऊन नामाबद्दल विशेष माहिती देत असेल तर तो विशेषण. ठीक आहे, जर क्रियापदाविषयी विशेष माहिती देत असेल तो क्रियाविशेषण. ओके. आणि नामाच्या ऐवजी येत असेल तर सर्वनाम. मी कादंबरी वाचत होतो या वाक्याचा काळ कोणता? पहा, वाचत होतो कंटिन्युअस. कोणता कंटिन्युअस? तर हा वाला. अपूर्ण भूतकाळ म्हणजे काय? कंटिन्युअस. त्याला म्हणजे चालू. अपूर्ण भूतकाळ का चालू भूतकाळ? एक मिनिट. हो, भूतच काळ बरोबर. हो, भूतकाळ. ठीक आहे. वाचत आहो असतं तर प्रेझेंट आला असता. विरामचिन्हांचा योग्य वापर असणारा पर्याय निवडा. पहा, तुम्हाला काय करायचं आहे? काळ करायचं आहे, संधी करायचं आहे, शब्दांच्या जाती सगळेच करायचे आता, नाम सर्वनाम वगैरे सगळंच. ठीक आहे. त्यानंतर विरामचिन्हे पण करायचे आहे. विरामचिन्हे समता इकडे ये. तर हे असं काऊन, इथंच काऊन कॉमा दिला? कारण की संबोधन बघा, एखाद्या व्यक्तीला हाक मारल्यानंतर इथे आपल्याला कॉमा द्यावा लागते. ठीक आहे, याला आपण म्हणतो संबोधन. त्या व्यक्तीला संबोधून, प्रवीण इकडे ये. ठीक आहे, जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीचं नाव घेऊन त्याला संबोधन करतो, त्याला हाक मारतो, त्या कॉमा देऊन नंतर वाक्य सुरू करत. ठीक आहे. आणि वाक्य संपल्यानंतर हा पूर्णविराम आहे आपल्या, त्या डॉट म्हणा. दासी या शब्दाचे अनेक वचन. दासीचे अनेक वचन मित्रांनो दासीच होते. ठीक आहे, दासीचे अनेक वचन दासी. वचन नामामध्ये येते हे. त्यानंतर खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. आता बघा, हा इथं आशीर्वाद दिलेला आहे. सेम हा पेपर कधीचा आहे? औरंगाबाद खंडपीठ 2019चा पेपर. 2020 आणि 2023. अरे यार, 2023. ठीक आहे, 2020 आणि 2023 सेम क्वेश्चन रिपीट झाला. परंतु ऑप्शनमध्ये बाकी सगळे ऑप्शन ठीक सेम होते. फक्त ह्या आशीर्वादच्या ऐवजी आशीर्वाद असं लिहून होतं. ठीक आहे. चला, सगळे ऑप्शन सेम होते. फक्त जे राईटवाला आन्सर होतं ना, ह्या आशीर्वादच्या ऐवजी हे आशीर्वाद लिहून होतं. ठीक आहे. तर तुम्ही, आणि बघा, समजा दोन्ही पण आन्सर असले तर हे मानायचं. चलो, कारण की बघा, एक्झाम करणाऱ्या बॉडीने आन्सर हे पण दिलाय आणि हे पण दिलाय. तुम्ही माझे प्रिव्हियस क्वेश्चन याच्या आधी मी दोन क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करून दिले मुंबई हायकोर्टचे, ते तुम्ही चेकआउट करू शकता. तिथे पण मी थोडं मेन्शन केलं आहे. ओके. चला, हे पण आन्सर बरोबर आहे, हे पण आन्सर. आता एक्झामनुसार हे आणि हे दोन्ही पण आन्सर बरोबर आहे. कारण की सेम क्वेश्चन रिपीट झाले 2020 आणि 2023 मध्ये. तेव्हा आशीर्वाद आणि आशीर्वाद तिन्ही ऑप्शन होते.
फक्त ऑप्शन नंबर 2 हे या पेपरमध्ये ऑप्शन, नंतर बाकीच्या पेपरमध्ये हे वाला ऑप्शन नंबर 2 म्हणून होतं. ठीक आहे. चला नेक्स्ट 10 क्वेश्चन झाले मराठीचे. इंग्लिशचे पाहून घ्या फास्टमध्ये. फाइंड द करेक्टली स्पेल्ड वर्ड. गॅझेट नाही आहे तर गॅझेट नाही, हेच येते. गॅझेट डबल टी पाहिजे का? ठीक आहे, डबल टी ई पाहिजे. ठीक आहे, गॅझेट. त्यानंतर चेंज द फॉलोइंग सेंटेन्स इन पॅसिव्ह वॉइस. ॲक्टिव्ह पॅसिव्हचा आहे. आय वॉज ड्रिंकिंग द टी. काय आन्सर याचं? टी वॉज बिंग ड्रंक बाय मी. टी वॉज ड्रिंकिंग बिंग ड्रंक बाय मी. ठीक आहे, ड्रिंकिंगचं बिंग ड्रंक बाय मी, वॉज बिंग ड्रंक. व्हॉट इज द नाउन ऑफ अ वर्ब? डिस्क्राईब, हे डिस्क्रिप्शन असेल याचं. हां, डिस्क्रिप्शन, डिस्क्राईबचं डिस्क्रिप्शन. चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द फ्रेज. डू नॉट ट्रस्ट अ मॅन. माणसावर विश्वास ठेवू नये. काय आन्सर, काय आहे आन्सर याचं? फ्रेज डू नॉट ट्रस्ट द मॅन हू ब्लोज हिज ओवन ट्रम्पेट. प्रेजेस हिमसेल्फ. ओके, चला नेक्स्ट. आयडेंटिफाय द सेंटेन्स स्ट्रक्चर आफ्टर फ्रेज. हां ठीक आहे, आयडेंटिफाय द सेंटेन्स स्ट्रक्चर. सेंटेन्स आहे आफ्टर फ्रेज चार्मिंग पुट द ग्लास स्लीपर ऑन हर फूट. सिंड्रेला वेंट टू द प्लेस अँड लिव्ह म्हणू शकता का? लाईव्ह म्हणू शकता. लिव्ह हॅपीली एव्हर. ओके, याचं काय आन्सर आहे तर कंपाऊंड. का कंपाऊंड आहे? कारण कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्स. अँड कुठे दिसतंय का? हो, आफ्टर प्रिन्सेस चार्मिंग पुट द ग्लास ऑन हर फूट सिंड्रेला वेंट टू द प्लेस अँड. हे आहे आणि हे आहे. ठीक आहे, जर तर जेव्हा तेव्हा हा सेन्स बनतो. ठीक आहे, म्हणून त्यासाठी कंपाऊंड आणि कंपाऊंड कॉम्प्लेक्स मिक्स प्रकार आहे आला इथे. व्हॉट सफिक्स विल यू ॲड द वर्ड काइंड. काइंडनेस म्हणजे NESS नेस. ओके, द बिल्डिंग इज नॉट सेफ अँड मस्ट बी पुल्ड डाऊन. ठीक आहे, ब्लँकमध्ये पुल्ड डाऊन पाहिजे. ठीक आहे, चला नेक्स्ट. चूज द अँटोनिम ऑफ द वर्ड ॲबंडन्स. ॲबंडन्स म्हणजे होते विपुल प्रमाणात. ॲबंडन्स म्हणजे विपुल प्रमाणात. त्याच्या अपोजिट आहे स्कार्सिटी म्हणजे त्याला म्हणजे का मराठीमध्ये जो क्वेश्चन मराठीत आपण जो क्वेश्चन बघितला होता त्याचा आन्सर टंचाई अपोजिट ते विपुल प्रमाणात होतं ना, सेम तसंच आहे ते. सेम क्वेश्चन रिपीट झाला तुम्ही असं म्हणू शकता. मराठीत जो क्वेश्चन आपण पहिला का दुसरा क्वेश्चन पाहिला होता सो सेम ते रिपीट झाला असं म्हणू शकता. द वर्ड हे म्हणजे टंचाई होते, हे विपुल प्रमाणात होते आणि हे टंचाई किंवा कमी प्रमाणामध्ये, खूपच कमी. ठीक आहे, द वर्ड दॅट जॉईंट्स वर्ड्स फ्रेजेस अँड क्लॉजेस इज कॉल्ड कंजंक्शन आहे का? हो, कंजंक्शन. ठीक आहे, असे शब्द जे शब्द फ्रेज अँड क्लॉजेसला जोडते त्यांना कंजंक्शन म्हणतात. ठीक आहे, स्क्रूड्रायव्हर इज अ टूल विथ ब्लँक यू टायटन स्क्रू. काय? हो, स्क्रूज. याचा आन्सर काय दिलं नाही. अ स्क्रूड्रायव्हर इज अ टूल विथ हू यू टायटन स्केर्स. हुम येऊ शकते, हुम येऊ शकते. ठीक आहे, आता माझ्या काही लक्षात येत नाही, परंतु एक्झाम असती, मी एक्झाममध्ये बसलो असतो तर हे मारलं असतं. ठीक आहे, चला. हुम येऊ शकते बरं, पण मी हे मारलं असतं. एकदा थोडं चेक करून घ्या. आता माझा आहे तेवढा काही अभ्यास बंद आहे सध्या. माझा फक्त मॅथ रिझनिंगचा अभ्यास चालू आहे. चूज द करेक्ट मिनिंग ऑफ टू बीट द बीट द एअर. याचं खूप बऱ्याच लोकांनी वाचलं असं. मेक युजलेस एफोर्ट्स. ठीक आहे, टू बीट द एअर म्हणजे एअरला बीट करणे, हे नाही का हवेत फेका मारणे म्हणू शकता, किंवा हवेत बाता करणे. ठीक आहे, हवेत फेकणे अशा गोष्टी करणे. ठीक आहे, हवेत फेकण्याच्या गोष्टी करणे अशा गोष्टी करणे म्हणजे युजलेस एफोर्ट्स येते. ठीक आहे, स्लेवरी स्टील एक्झिस्ट रिकाम जागा सर्टेन ट्राइब्स अमंग. ठीक आहे, स्लेवरी स्टील एक्झिस्ट अमंग सर्टेन ट्राइब्स.
सिलेक्ट द प्ल्युरल ऑफ द वर्ड वुमन. वुमनचं काय होते? वुमेन. बऱ्याचशा लोकांना हे माहीत असेलच. ठीक आहे. विच ऑफ द फॉलोइंग पेअर्स हॅज सिमिलर मिनिंग? बीस्ट आणि ॲनिमल. हे बीस्ट आणि ॲनिमल्स बरोबर. ठीक आहे. ॲनिमल्स म्हणजेच काय? ते बेस्ट होते. लाईट डायरेक्ट हे तर अपोजिट वर्ड आहे. फिअर फेअर सीट नाहीत. हां. वी वेअर ब्लँक विथ युअर बिहेवियर. वी आर प्लीज्ड विथ युअर बिहेवियर. ठीक आहे. चेंज द व्हॉइस. व्हॉइस चेंज करायची तुम्हाला. चेंज द व्हॉइस. चेंज द व्हॉइस ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. ऑल ट्रस्ट अँड ऑनेस्ट मॅन. काय आन्सर आहे? अन ऑनेस्ट मॅन इज ट्रस्टेड बाय ऑल. ओके. सुरेश वॉज अन अकम्प्लिश विथ पाहिजे द चिटर. अकम्प्लिश विथ काय? ही फ्रेज आहे. प्रेपोजिशन अकम्प्लिश सोबत नेहमी विथ हे प्रेपोजिशन येते. टुडे इज वेन्सडे. टुमॉरो इट विल बी थर्सडे आहे ना? हो, थर्सडे. टुडे इज वेन्सडे. टुमॉरो इट विल बी थर्सडे. म्हणजे उद्या थर्सडे राहील. विच ऑफ द उद्या थर्सडे राहू शकतो. थर्सडे राहील. विच ऑफ द फॉलोइंग इज द फिमेल ऑफ अ हॉर्स. हॉर्स मारे. मारे म्हणजे मेर आहे. ते मेर आहे. मी त्याला काय म्हणते बा, हे पाठ करण्यासाठी मी काय तुम्हाला ऑलरेडी मी याच्या आधी पण काही व्हिडिओज मी सांगितलं असं. मी काय करतो, हातात असं लिहितो. हॉर्स मारे. मारे म्हणजे काय होते? मेर. त्याला वास्तू म्हटलं तर मारेसारखं दिसते म्हणून हॉर्स मेर. त्यानंतर आणखी मी तुम्हाला काय सांगितलं होतं? एक हॉर्स मारे. डक रोय. बदक रोय करतो. ठीक आहे. बदक रोय म्हणजे रडणे. हॉर्स लात मारे. बदक डक रोय. आणि डकचं फिमेल काय तर रोय काहीतरी आहे ना, असं काहीतरी रोय काहीतरी. ठीक आहे. रोय स्पेलिंग एकदा फक्त चेक करून घ्या. हे मेल फिमेलचं आहे. हॉर्सचं मेर होते. डकचं रोय तुम्हाला मी सांगितलं होतं. आणि पाठ करण्यासाठी काय सांगितलं होतं? हॉर्स लात मारे. बदक रोय. हॉर्सनं लात मारल्यावर बदक रडला. ठीक आहे. हे तुम्हाला ट्रिक ठेवली होती, लक्षात ठेवण्यासाठी सांगितली होती. नेक्स्ट, फाइंड द सिनोनिम ऑफ अबाउट. अबाउट द मिशन. अबाउटच्या सेम ड्वेलिंग. ठीक आहे. अबाउटचं ड्वेलिंग. जी के पाहता. इज रिकाम जागा. इज गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र. 2019 मध्ये होतं भगतसिंग कोश्यारी. 2023-24 मध्ये कोण होतं? व्हिडिओमध्ये सांगितले. कोण होतं तर 22. ठीक आहे. 22 सर होते म्हणजे आहे. होते आणि आहे. ठीक आहे. 20 मध्ये पण तेच आहे. डिप्रेस क्लास मिशन. हे डिप्रेस क्लास मिशन वाचलं असं तुम्ही. हे शाहू महाराजांचं. ठीक आहे. राजर्षी शाहू महाराजांचं डिप्रेस्ड क्लासेस मिशन. वर्ष कमेंट करा. बहुतेक 1960 राहू शकते, मला कन्फर्म आठवत नाही आता. इन व्हिच ऑफ द फॉलोइंग बँक यू कॅन नॉट ओपन सेव्हिंग बँक अकाउंट. ठीक आहे. आता हे डायरेक्ट आन्सर सांगतो, कारण की हे रिझर्व्ह बँक आहे. ओके. रिझर्व्ह बँक अशी बँक आहे जिथे बँकांचे खाते असतात, माणसांचे नाही. ठीक आहे. लोकांचे खाते बँकांत असतात आणि बँकांचे खाते RBI मध्ये. ठीक आहे. RBI म्हणजे हे रिझर्व्ह बँक. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. तर पीपल PEO पीपलचे खाते असते बँकमध्ये. बँक म्हणजे आता सगळ्याच बँक आल्या आणि बँकांचे खाते असते रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये. ठीक आहे. रिझर्व्ह बँकमध्ये. तिभा प्लेस इज सिच्युएटेड ॲट रत्नागिरी. तिभा रत्नागिरीमध्ये आहे म्हणताय. ओके. नेक्स्ट, 19 मिनिट झाले. हू अपॉइंट्स चीफ जस्टिस ऑफ इंडिया. CJM चीफ जस्टिस, भारताचे मुख्य न्यायदंडाधिकारी, मुख्य न्यायाधीश म्हणू शकता. यांना कोण अपॉइंट करते तर हे प्रेसिडेंट करते. गोल्डन, तुम्हाला माहिती असेल की देशातल्या ज्या मोठमोठ्या पोस्ट आहे, मोठमोठे पद आहे,
त्यांना जवळपास सगळ्यांना अपॉइंट कोण करते तर प्रेसिडेंट. फक्त निवड कोण करते, सिलेक्शन कोण करते त्यांचं तर मंत्रालय आपलं त्याला काय म्हणते बा ते हे मंत्रिमंडळ किंवा मग PM म्हणू शकता, PM व मंत्रिमंडळ. गोल्डन ज्युबिली इज कॉल्ड व्हेन अमंग इज गोल्डन ज्युबिली इज सेलिब्रेटेड व्हेन अन ऑर्गनायझेशन कंप्लीट 50 years. ठीक आहे, 100 वर्षानंतर सेंचुरी. जायकवाडी डॅम इज बिल्ट अक्रॉस द रिव्हर. जायकवाडी तुम्हाला बऱ्यापैकी लोकांना माहीत असेल, गोदावरी. जायकवाडी कोण आला तर गोदावरी पैठण. नेक्स्ट, रिकाम जागा इज डिक्लेअर्ड ॲज द स्टेट ॲनिमल ऑफ महाराष्ट्र. महाराष्ट्राचा स्टेट ॲनिमल कोणता आहे तर शेकरू. महाराष्ट्राचे राज्य प्राणी शेकरू आहे, बऱ्यापैकी लोकांना माहीत असेलच. रिकाम जागा सिटी इज फेमस फॉर हिमारू शॉल. हिमारू शॉल कोण आहे, औरंगाबाद. हिमारू शॉल औरंगाबादसाठी फेमस आहे. फेमस सिटी आणि ते कशासाठी फेमस आहे ते करून घ्या. सिटी आणि डॅम करून घ्या, सिटी आणि नदी करून घ्या. नदी आणि नदीवर कोणता डॅम आहे ते करून घ्याल. ओके. इन इंडिया स्टेट्स आर फॉर्म ऑन द बेसिस ऑफ लँग्वेज असायला पाहिजे, लँग्वेज. ठीक आहे. 1956-60 मध्ये 1953-56-60 मध्ये फजल अली कमिशननुसार भाषेच्या आधारावर आपले हे बनवले होते. ठीक आहे, काय तर स्टेट्स, राज्य बनवले होते. ठीक आहे, परंतु एक भाषा एक राज्य ही कन्सेप्ट नाकारली होती. आता जनरल इंटेलिजन्स किंवा रिझनिंग पहा. इन अ कोड लँग्वेज कॅब इज रिटन इज 312. कॅब म्हणजे हे C म्हणजे 3 होते, A म्हणजे 1, B म्हणजे 2, 312. हाऊ कॅन यू राईट वर्ड मॅड. M म्हणजे 13 होते, A म्हणजे 1 होते, D म्हणजे 4 होते. ठीक आहे. अल्फाबेट A पासून Z पर्यंत आणि त्याचे नंबर तुम्हाला पाठ करायचे. आणि कसे पाठ करायचे मी माझ्या फ्रीवाल्या रिझनिंगच्या क्लासेसमध्ये तुम्हाला सांगितले. पूर्ण बॅच तुम्हाला रिझनिंगची फ्री करून दिली माझ्या यूट्यूब चॅनलवर. ठीक आहे, चॅनलवर जा, बुद्धिमत्ता, मोफत बुद्धिमत्ता ही प्लेलिस्ट ओपन करा आणि तिथून करा. ओके. मॅथ पण तुम्हाला फ्री मॅथ करून दिला यूट्यूबवरून, ते पण करू शकता. किंवा त्यापेक्षा आउट ऑफ मॅथ ही बॅचमध्ये जॉईन करू शकता कमी खर्चामध्ये माझ्या ॲपवरून. ठीक आहे. कमीत कमी प्राईस ठेवण्याचा मी प्रयत्न केला आहे आउट ऑफ मॅथ या बॅचचा, ज्यामध्ये तुम्हाला कंप्लीट मॅथ 40 टॉपिक्स तुम्हाला कव्हर करून दिला जाईल. 40 टॉपिक्स, 138 लेक्चर्स. ठीक आहे. एक छोट्या छोट्या पॉईंटनं, छोट्या गोष्टीनं जिथे जिथे तुमचे रिझल्ट जाते ना मित्रांनो, जिथे तुमचे क्वेश्चन चुकते त्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर करून दिल्या त्या आउट ऑफ मॅथ बॅचमध्ये माझ्या ॲपवर आहे, तुम्ही जॉईन करू शकता. ओके. नाहीतर आपल्या यूट्यूबवर मी तुम्हाला कव्हर करून देतच आहो. 13-14 कोणीकडे आहे, अरे 13-1-4 बरोबर आहे. ठीक आहे. हे ऑप्शन चूक आहे, ऑप्शन रॉंग आहे. चला, पेपरमध्ये ऑप्शन चुकले. आन्सर तुमचं 13-14 आहे. 13-1-3 हो तेच दिसता नाही तो. C म्हणजे 3, A म्हणजे 1, B म्हणजे 2, दुसरं काहीच नाही. 5 सांगतो वाटल्यास काय तर हे 14 मध्ये होते NAI हे होते. 10-14 म्हणजे होते JA आणि D. ठीक आहे. याचं होते KID, याचं होते IDK. तर आपला आन्सर काय 13-1-4. पहा 3-4-5-6चं काय केलं 4-5-6-7 बस हे 4 आहे ना, इथून सरळ गेला आणि इथं 6 नंतर 1 7 वाढवलं. ठीक आहे. 5-6-7-8 तसंच 6 पासून सुरुवात करा. 6-7-8-9 कोणीकडे 6-7-8-9 6-7-8-9. नेक्स्ट, Meena is 24 years old today. 8 years ago, Anju was half the age of that of the Meena. ठीक आहे. पाय मीना आहे 24 इयर, लिहून घेतो इथं. मीना आहे 24 इयर. मीना इज 24 इयर ओल्ड टुडे. मीना 24 इयरची आहे. 8 years ago 8 वर्ष आधी अंजू वॉज हाफ द एज ऑफ दॅट मीना. 8 वर्ष आधी त्यावेळेसच्या वयाच्या अंजूच्या अर्धी आहे. ठीक आहे. अंजू वॉज हाफ द
एज ऑफ दॅट ऑफ मीना. ठीक आहे, 8 वर्ष आधी मीनाचं त्यावेळेस जे वय होतं त्याच्या अर्धी आहे. ठीक आहे, म्हणजे मीनाचं 8 वर्ष आधी मीना होती 24 - 8 म्हणजे किती होती? 24 8 16. ठीक आहे, आता 8 वर्ष आधीच म्हणताय, 8 वर्ष आधीच म्हणताय. याच वेळेस अंजूचं जे वय होतं, अंजूचं वय जे होतं जे मीनाच्या अर्ध होतं, म्हणजेच मीना त्यावेळेस होती 16ची, भागल्या 2 8. ठीक आहे, चला. हाऊ ओल्ड इज अंजू टुडे? अंजू आज किती आहे? अंजू 8 वर्ष आधी 8 होतं, तर आज किती असेल? 8 + 8 16. ठीक आहे, 8 + 8 16. अंजू आज 16 वर्षांची आहे. ते या आधीचा प्रश्न काहीच नव्हता का आज मीनाचं वय 24 वर्ष आहे. 8 वर्ष आधी मीनाचं जेवढं वय होतं त्याच्या अर्ध अंजूचं होतं. ठीक आहे, तर अंजूचं आजचं वय किती असाच प्रश्न होता, दुसरं काही तेवढं मोठं नव्हतं. ठीक आहे, अ बॉक्स कंटेन्स 8 बॉक्सेस इच कंटेनिंग 6 बॉक्सेस. ठीक आहे, टेल हाऊ मेनी टोटल बॉक्सेस आर. अ बिग बॉक्स कंटेन्स 8 बॉक्सेस. एका मोठ्या बॉक्समध्ये 8 बॉक्सेस आहे. एका मोठ्या बॉक्समध्ये 8 बॉक्सेस आहे. लिहून घेऊ आपण, काढून घेऊ. असा एक मोठा बॉक्स आहे, त्याच्यामध्ये 8 बॉक्सेस आहे. ठीक आहे, काढून घेऊ आपण. 1 2 3 4 5 6 7 8. ठीक आहे, असे 8 बॉक्सेस आहे. हो, ठीक आहे. आता आपले बॉक्स मागे पुढे झाले, पाहून घ्या, काही टेन्शन घ्यायचं नाही. एका मोठ्या बॉक्समध्ये असे 8 बॉक्स आहे. लिहून घेऊ का? लिहून घेण्यापेक्षा हे असंच करतो ना. रेडवाला एक बॉक्स आहे, त्याच्या आतमध्ये ब्लॅकवाले मी बॉक्स काढतो असे. 1 बॉक्स, 2 बॉक्स, 3 बॉक्स, 4 बॉक्स, 5 बॉक्स, 6 बॉक्स, 7 बॉक्स, 8 बॉक्स. ठीक आहे, चला मग काय म्हणताय? इच कंटेनिंग 6 बॉक्सेस. प्रत्येक बॉक्सच्या आतमध्ये पण 6 बॉक्स आहे. मग मी असं म्हणू का? याच्या आतमध्ये 6 बॉक्स आहे, याच्या आतमध्ये प्रत्येकाच्या आतमध्ये 6 6 बॉक्स आहे. ठीक आहे, किती झाले? 1 2 3 4 5 6 7 8 9. 1 मिनिट. 1 2 3 4 5 6 7 8. 8 बॉक्स झाले. 8 सकम 48. 48 झाले छोटे छोटे बॉक्स. बॉक्सच्या आतमध्ये जे आहे 48 बॉक्स झाले, प्लस जे हे असे एक एक पडतं म्हटलं तर हे आहे 8 बॉक्स. ठीक आहे, 8 बॉक्स. ओके, झाले 8. प्लस हा मोठा आणखी एक याला पकडा लागन असा प्लस 1 बॉक्स. ठीक आहे, चला. 48 नी 8 प्लस 1. 8 सकम 48 प्लस 8 प्लस 1. थांबा. टेल हाऊ मेनी टोटल बॉक्सेस आर देअर. आपला आन्सर इथे 49 दिसतंय ना, आपलं जास्त निघतंय. 1 मिनिट. अ बिग बॉक्स कंटेन्स 8 बॉक्सेस इच कंटेन्स 6 बॉक्सेस. ठीक आहे, टेल हाऊ मेनी टोटल बॉक्सेस आर देअर. एक मोठा बॉक्स आहे, त्याच्यामध्ये 8 बॉक्सेस आहे आणि प्रत्येकामध्ये 6 बॉक्सेस आहे. ठीक आहे, एक मिनिट. अरे हा थोडं चुकलं इथे. 8 बॉक्सेस आहे. इच कंटेन्स 6 बॉक्सेस. असा एक बॉक्स आहे, याच्यामध्ये याला पकडून 6 बॉक्सेस आहे. ठीक आहे, बॉक्सच्या आतमध्ये बॉक्स ठेवत नाही का, ते 6 बॉक्स आहे म्हणतात, म्हणजे 8 सकम 48 बरोबर आहे. आणि हे सर्वात मोठा बॉक्स आहे 49. ठीक आहे, 49. 8 सकम 48 झाले. हा जो बॉक्स आहे ना, ह्या बॉक्समध्ये 6 बॉक्स आहे म्हणतात. ठीक आहे, म्हणजे ह्या बॉक्सला पकडून 6 बॉक्स आहे म्हणतात. ठीक आहे, चला. असे 49 झाले. नेक्स्ट. आणि जो मोठा बॉक्स होता तो एक बॉक्स. फर्स्ट वर्ड इन द डिक्शनरी फ्रॉम द फॉलोइंग इज. डिक्शनरीमध्ये सर्वात पहिला शब्द कोणता आहे ते पाहायचं इथे. ASS. डिक्शनरीनुसार, अल्फाबेटनुसार, डिक्शनरीनुसार नंबर कोणता आहे पहिला ते तुम्हाला इथं पाहायचं आहे. ठीक आहे, पहा. ASS कटलं, ASS कटले. ठीक आहे, त्यानंतर पाहून घ्या. ETS, IGN, IST,
IZE यापैकी EIII कोण मोठा आहे, लहान आहे? ABCDE हाच आहे फर्स्ट E. ओके, एक नंबर. विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स कॅनॉट बी फॉर्म बाय द प्रॉमिस. प्रॉमिसमध्ये जे अक्षर आहे त्यांचा वापर करून खालीपैकी कोणता शब्द तयार करता येत नाही ते तुम्हाला पाहायचं आहे. SIR सर, ह्या SIR आहे म्हणजे हा बनवता येते, मग हा कटला. रोम ROME बनवता येते, कटला. जो बनवता येत नाही ते तुमचा आन्सर आहे. सेमी SEMI सेमी बनवता येते म्हणजे कटला. पहा PROV नाही ना, म्हणजे हाच मग तुमचा आन्सर आहे. ठीक आहे, जो शब्द बनवता येत नाही, बघा याच्यामध्ये व्ही नाही म्हणजे ह्या यातील अक्षराचा वापर करून हा शब्द बनवता येत नाही कारण की व्ही नाही. नेक्स्ट, इफ टुडे इज फ्रायडे व्हॉट विल बी द डे आफ्टर 94 days. आज फ्रायडे आहे, आज शुक्रवार आहे, तर 95 days नंतर पहा 94 days नंतरचा दिवस कोणता आहे असं त्यांना म्हणायचं आहे. पहा टुडे इज फ्रायडे, आज फ्रायडे आहे, शुक्रवार आहे, लिहून घेतो मी शुक्रवार. ठीक आहे, प्लस करून घ्या. व्हॉट विल बी द डे आफ्टर 94 days. 94 days नंतरचा दिवस कोणता आहे? 94 days झाले त्याच्यानंतरचा दिवस 95वा दिवस होईल, लिहून घ्या 95 दिवस. ठीक आहे, आता याला काय करायचं, 7 न भागाचं, 7 1 7 2 उरले, 7 3 21 4 बाकी आहे. ठीक आहे, लिहा बाकी 4 याचा अर्थ शुक्रवारच्या नंतर चौथा दिवस, शुक्रवार नंतर शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार तुमचा आन्सर आहे. कुठे गेला हे, ट्यूजडे, बरोबर आहे ना, मंगळवार. नेक्स्ट, अरेंज फॉलोइंग इन मिनिंग सिक्वेन्स ऑफ वर्ड. ठीक आहे, मगासारखंच आहे, जसं मी डिक्शनरीचा शब्द सांगितला होता, पहिला शब्द तुम्हाला विचारला होता. याच्या आधीचा क्वेश्चन जो डिक्शनरीनुसार पहिला शब्द विचारला होता, आता पूर्णच्या पूर्ण तुम्हाला सिरीज लावायची आहे. पहा, फोटोज, चाइल्ड, बेबी, अडल्ट नाही वाटते, अडल्ट, यूथ नाही, डिक्शनरीनुसार नाही तो, एक तुमच्या याच्यानुसार, त्याला काय म्हणते बा, लाईफ सायकलच्या सिक्वेन्सनुसार आहे, सिक्वेन्सनुसार. पहा, फोटोज म्हणजे मला माहीत नाही काय होते, तर याला नंतर बाजूला ठेवा. ठीक आहे, चाइल्ड म्हणजे माहीत आहे, बेबी म्हणजे माहीत आहे, अडल्ट म्हणजे माहीत आहे, यूथ म्हणजे माहीत आहे. तुम्हाला माहीत आहे पहिलं बेबी येते त्याच्यानंतर चाइल्ड येते, सिरीज कशी 2 नंतर 3 नंतर 2. ठीक आहे, जिथे जिथं 3 नंतर 2 आहे त्याला ठेवा. 3च्या आधी 2 आहे कट्टे, 3च्या नंतर 2 आहे राहू शकते, 3च्या आधी 2 आहे कट्टे, 3च्या आधी 2 आहे कटला, संपला विषय. मला फक्त मी 2 शब्दांच्या भरोशावर मी तुमचा आन्सर काढलं हे. ठीक आहे, पूर्ण क्वेश्चन सॉल्व्ह करण्याची गरज नाही. आता मी तुम्हाला बऱ्याचशा क्वेश्चन सोडून देता, पूर्ण क्वेश्चन सोडून देता का, या मग तुम्हाला समजलं पाहिजे हा उद्देश आहे, नाही तर काय तेवढं काही मोठा इश्यू नाही माझ्यासाठी. जंगलचं झू, सीचं काय. पहा, जंगलचं झू म्हणजे काय, जंगल म्हणजे जंगल तुम्हाला माहिती आहे, झू म्हणजे होते प्राणी संग्रहालय. मी असं म्हणू का, हे जंगलाचं वातावरण आहे, हेच वातावरण इथं झूमध्ये आपण करून देतो, परंतु प्राणी राहते इथं पिंजऱ्यामध्ये राहते, किंवा याच्यावर माणसांचा कंट्रोल राहते असं तुम्ही म्हणू शकता. ओके, चला. तसं सी म्हणजे समुद्र, समुद्रात जे जीव राहते, मच्छी राहते, तर अशी कोणती गोष्ट आहे का मच्छ्यांचं जेल म्हणू शकता, तर ते एक ॲक्वारियम नावाचं असतं. पॉट नाही का, ते तुमच्या आमच्या घरी राहत नाही, पण श्रीमंताच्या लोकांच्या घरी असं काहीतरी पॉट राहते. ठीक आहे, त्याच्या आतमध्ये मच्छर राहते. मच्छर 2 डोळे, 1 कान, 1 नाक, 1 शेपटी, 4 पाय, 3 शिंग, 2-4 शेपट्या काढून घेतो ना. बरं ठीक आहे, अशी कशी तरी मच्छी राहते. कशी राहते मच्छी, हो, मागून पुढून 2 डोळे राहते, 2 पंख राहते, असे काहीतरी 2 का 4 पंख राहते, असे करा असे. ठीक आहे, पंख म्हणजे कल्ले, त्यांचे कल्ले. ठीक आहे, चला. ज्याचं आपण उपयोग नाही करत, पॉटमध्ये ठेवासाठी श्रीमंत लोक करते, आपण त्याला खासाठी उपयोग करतो. ठीक आहे, असो, तो माझ्या काही विषय नंतर आला. ॲक्वेरियम जे मच्छर ठेवण्याचं, घरी मच्छर ठेवण्याचं जे पॉट असते, शोकेससाठी आपण ठेवतो, शो ऑफसाठी, तशा गोष्टी इथे येते. ठीक आहे, म्हणजे एक प्रकारे जंगलातील प्राण्यांचं जेल म्हणजे झू म्हणू शकता. तसं सी समुद्रातील पाण्यांचं जेल, पाण्यामधील मासोळ्यांचं जेल म्हणजे ॲक्वेरियम. ठीक आहे, तसंच पोपट पिंजरा पण याच कॅटेगरीमध्ये मोडते.
हे ॲनालॉजीचा प्रश्न आहे, मी तुम्हाला कव्हर करून दिलं माझ्या बॅचमध्ये फ्रीवाल्या. ओके. थर्मामीटर जसं टेम्परेचर मोजते तसंच हायग्रोमीटर ह्युमिडिटी मोजते. हायग्रोमीटर ह्युमिडिटी म्हणजे काय तर आर्द्रता मोजते. ओके. फिल इन द ब्लँक. A B C D E F G. ओके. G H I J K L M N O P आणि Q. ठीक आहे. चला पहा, ABCD मोजा. फक्त मधातली एक रेष तुम्ही असं ABCD मोजा. ठीक आहे. फक्त याच्या मधातले एक रेष, जे दोन दोन शब्द सोडल्यानंतर याच्या इथं मधातले एक ब्लँक आहे. मी काय सांगितलं तुम्हाला, PQ सांगितलं ना, MNO P आणि Q. चला. ओके. चूज द नंबर विच इज डिफरंट फ्रॉम द अदर इन अदर नंबर. ठीक आहे. पहा, 13 मूळ संख्या आहे, 17 मूळ संख्या आहे, 23 मूळ संख्या आहे. हिला भाग जाते, हे मूळ संख्या नाही. ठीक आहे. चला नेक्स्ट. आन्सर तुमचं तेच आहे. सेम पॅटर्न रिपीट झाले बरं 20 आणि 23च्या प्रश्न पेपरमध्ये, म्हणून आपल्या या पण पेपरमध्ये रिपीट होईल, खात्रीशीर होईल रिपीट. ठीक आहे. पॉइंटिंग टू अ गर्ल, राजेश सेड शी इज माय मदर्स ओनली डॉटर. एका स्त्रीकडे निर्देश करत राजेशने म्हटलं, ती माझ्या आईची एकमेव मुलगी आहे. राजेश हा आहे, त्याची आई ही आहे, त्याच्या आईची एकमेव मुलगी ही आहे. ठीक आहे. व्हॉट इज द रिलेशन ऑफ द गर्ल टू राजेश. व्हॉट इज द रिलेशन ऑफ द गर्ल. त्या मुलीचं रिलेशन काय, मुलीचं नातं काय, तर पहा दिसतंय. पहा, हे आई आहे, एक मुलगा आहे तिचा आणि एक मुलगी आहे, दोघं काय असणार, बहीण भाऊ असं. ठीक आहे. मग मुलगी कोण आहे तर सिस्टर बहीण. ओके. चला. फाइंड ऑड मॅन आउट. लॅडर, स्टेअरकेस, ब्रिज, एस्केलेटर. लॅडर म्हणजे होते सीडी होते. एस्केलेटर म्हणजे तुम्हाला माहीत असेल, ज्या मॉलमध्ये वगैरे ज्या पायऱ्या राहते ना, ते घुमते पायऱ्या, मॉलमधल्या पायऱ्या नाही का, त्या खालून वर जाते, वरून खाली येते, मॉलमधल्या पायऱ्या, त्या पायऱ्या. ठीक आहे. आणि स्टेअर्स म्हणजे पायऱ्या आपल्या घरच्या पायऱ्या. ठीक आहे. कशा पायऱ्या राहते रे, असेच पायऱ्या राहते ना. ठीक आहे. अशा पायऱ्या पायऱ्या राहतात घरच्या, त्या सेम पायऱ्या इथे राहते, पण त्या फिरणाऱ्या, खालून वर जाते, वरून खाली येते, त्या पायऱ्या राहते. ठीक आहे. ब्रिज म्हणजे पूल होते. सगपा हे झाल्या वर चढण्यासाठी पायऱ्या, सीडी असं म्हणू शकता. ब्रिज ही एक वेगळी कन्सेप्ट आहे, पूल म्हणजे वेगळी कन्सेप्ट आहे, जे की नदीवर बांधते. ठीक आहे. तुमचा आन्सर काय तर ब्रिज किंवा पूल. नेक्स्ट. इन द क्लास ऑफ 60 स्टुडंट्स, रोहन इज 38 फ्रॉम द बॉटम. पहा, 60 विद्यार्थ्यांच्या याच्यामध्ये, 60 विद्यार्थ्यांच्या ग्रुपमध्ये, क्लासमध्ये, वर्गामध्ये रोहन मागून 38वा आहे. व्हॉट इज द रोहन्स रँक फ्रॉम द टॉप. रोहनची रँक काय आहे टॉपवरून, सुरुवातीपासून रोहनचा नंबर काय आहे. काही टेन्शन घ्यायचं नाही, लिहा पहिलं. 60 करा, -38 करा आणि +1 करा. ठीक आहे. दोघांची वजाबाकी +1, डायरेक्टच आन्सर आहे. ह्या दोघांमधून दोघांची वजाबाकी करा आणि +1 करून टाका. किती आहे, 10तून 2 गेले, 10तून 8 गेले 2, धन केलं वापस, 6तून 4 गेले 2 आणि हे +1 आहेच 23. आन्सर तुमचं 23. ओके ना. अ स्पीच डिलिव्हर्ड विदाउट एनी प्रिपरेशन, हे आहे एक्सटेम्पोर. विदाउट प्रिपरेशन दिलेली स्पीच म्हणजे ते एक्सटेम्पोर. सेम विचारलं होतं, काय विचारलं होतं, ओमनी प्रेझेंटचं पण विचारलं होतं रिझनिंगमध्ये, यानंतरच्या पेपरमध्ये. देर आर 21 चिकूज ट्रीज इन अ रो. ठीक आहे. एका रो मध्ये 21 चिकूज आहे, असं करतो. 21 चिकूज आहे असे 21. ठीक आहे. द डिस्टन्स बिटवीन 2 ट्रीज इज 3 मीटर. ह्या दोघांचं अंतर आहे 3 मीटर. व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन फर्स्ट अँड लास्ट ट्री. ह्या दोघांचं अंतर आहे 3 मीटर. ठीक आहे. डायरेक्ट आन्सर सांगू का. एका रो मध्ये, एका लाईन मध्ये, एका रांगेमध्ये एकूण ट्री आहे 21 ट्री आहे. ओके. एकूण 21 झाड आहे चिकूचे. प्रत्येक 2 झाडामधील अंतर आहे 3 मीटर. तर पहिल्या आणि शेवटचं 21व आणि फर्स्ट ट्री मधलं अंतर किती. डायरेक्ट आन्सर काढतो. 21 - 1 गुणिले डिस्टन्स 3. ठीक आहे. पहा, जेवढे एकूण झाडे त्याच्यामधून 1 मायनस करा.
एकूण झाडे -1 गुणला 3 तुमचा आन्सर आहे. हे होते 20, 20 त्रिक 60 तुमचा आन्सर. ठीक आहे का 60? हो 60 मीटर. नेक्स्ट थोडं फास्ट घेऊ कारण की टाईम आपल्याला पुरला पाहिजे. 40 मिनिट झाले. फाइंड ऑड मॅन आउट. मिल्क, एग्स, दूध, अंडी, वूल, वूड. वूड म्हणजे होते लाकूड आणि बाकी सगळे आहे जनावरांचे प्रोडक्ट आहे. म्हणजे प्राण्यांपासून दूध मिळते, प्राण्यांपासूनच एक कोंबडीपासून ते एक म्हणू शकता की त्याला काय म्हणते अंडी मिळते. वूल म्हणजे होते लोकर, जे मेंढीपासून लोकर काढते ते लोकर. ठीक आहे. हे तीन गोष्टी प्राण्यांपासून मिळणारे प्रोडक्ट आहेत. तर हे वूल म्हणजे लाकूड. ठीक आहे, झाडापासून मिळणारा प्रोडक्ट आहे. व्हाय नॅफ्थलिन बॉल्स केप्ट इन अ कपबोर्ड ग्रो स्मॉलर ॲज टाइम पासेस. काय म्हणते, नॅफ्थलिन बॉल्स केप्ट इन अ कपबोर्ड. तुमच्या कपबोर्डमध्ये, ड्रॉवरमध्ये असू शकता, अलमारीमध्ये नॅफ्थलिन बॉल म्हणू शकता की सेम सांगतो, कापराची वडी ठेवली तर त्याची साईज कमी काय होते ते तसं त्यांना म्हणायचं आहे. ठीक आहे. हा क्वेश्चन जाऊ द्या. दुसरा क्वेश्चन सांगतो. दुसरा म्हणण्यापेक्षा असाच क्वेश्चन सांगतोय का तुमच्या कपबोर्डमध्ये, तुमच्या ड्रॉवरमध्ये, तुमच्या कपड्याच्या कपाटामध्ये एक कापराची वडी ठेवली. ती कापराची वडी म्हणण्यापेक्षा आपण त्याला काय म्हणतो, आपण ते स्मेल येण्यासाठी आपण ठेवतो ना ते नॅफ्थलिन बॉल वगैरे, वड्या ठेवतो ते उंदरकीन आले नाही पाहिजे म्हणून ठेवतो कपाटामध्ये कपड्यांसोबत. तर ते वडी, कपड्यासोबतची वडी काही काळानंतर छोटी होते, तिचा आकार कमी होते. यामागचं कारण काय ते त्यांना म्हणायचं आहे. कपाटामध्ये कपड्यासोबत आपण ज्या वड्या ठेवतो जेणेकरून त्याला उंदीर वगैरे आले नाही पाहिजे तिथं म्हणून स्मेलमुळे, ती वडी स्मॉल का होते हे त्यांना म्हणायचं आहे. तर बिकॉज ऑफ इव्हॅपोरेशन म्हणजे बाष्पीभवन होते, त्याचं बाष्पीभवन होते. कापराचं कसं बाष्पीभवन होते, पेट लावल्यावर कापराला पेटवल्यावर, काडी लावल्यावर कसं त्याचं बाष्पीभवन होते, तसंच इथं आहे नॅफ्थलिन बॉल्सचं आहे, जे की डांबरी गोळ्या नाही का, डांबराच्या वड्या म्हणतो की डांबरी गोळ्या म्हणतो आपण, कपड्यात ठेवतो, ती संकल्पना इथं आहे. ठीक आहे. चला शेवटचा क्वेश्चन. 1, 4, 9, 16, 25. 1चा वर्ग, 2चा वर्ग, 3चा वर्ग, 4चा वर्ग, 5चा वर्ग. आन्सर तुमचं 6चा वर्ग. 6चा वर्ग आहे 636. ठीक आहे. हा क्वेश्चन पण आपल्या बॅचमध्ये केला आहे. आतापर्यंत जेवढे क्वेश्चन झाले रिझनिंगचे ते सगळे क्वेश्चन मी माझ्या बॅचमध्ये कंप्लीट करून दिले रिझनिंगच्या फ्रीमध्ये. ओके. 47.07 भागिला 1000 किती होते, आणखी 3 इकडं करून द्या. 37.07 भागिला 1000 बस. 3 आणखी करून द्या. 1 0 2 0 3 0. ठीक आहे. 0.04707 0.04707. ठीक आहे. चला. द स्क्वेअर रूट ऑफ 16. 16चा वर्गमूळ 4. एकदम इझी क्वेश्चन. प्राइस ऑफ द मोबाईल हँडसेट वॉज डिस्प्लेड बाय इन्क्रीज 400% फ्रॉम इट्स परचेस प्राइस. मोबाईलची प्राइस परचेस प्राइसपेक्षा किंवा खरेदी किमतीच्या 40% वाढली. मी म्हणतो खरेदी किंमत आहे तुमची 100 रुपये. ठीक आहे. मग डिस्प्ले प्राइस म्हणजे छापील किंमत आहे. ते छापील किंमत आहे 40% वाढली, 100वरून 40 वाढली म्हणजे 140 झाली. ओके. मग काय म्हणताय, इट वॉज सॉल्ड बाय ऑफरिंग 20% डिस्काउंट ॲट डिस्प्ले प्राइस. छापील किमतीवर 20% सूट देऊन विकल्या जात आहे. ठीक आहे. हो ठीक आहे ना. व्हॉट इज द प्रॉफिट अर्न बाय द शॉपकीपर इन टर्म्स ऑफ पर्सेंटेज. ठीक आहे. जमलं. काय म्हणताय, पहिलं वाक्य सांगतो का, वरच्या वाक्याचं सांगितलंय का, जेवढी खरेदी किंमत आहे त्याच्यावर 40% वाढवून छापील किंमत लिहिली. खरेदी किंमत एवढी आहे, त्या 40% वाढून 100वर 40 वाढले, 140% विकली. ठीक आहे. त्यानंतर म्हणजे 40% छापील किंमत लिहिली. आता छापील किमतीवर 20% डिस्काउंट देऊन ते विकल्या गेली मध्ये. ठीक आहे. आता बघा 140 छापील किंमत आहे, त्याच्यावर 20% डिस्काउंट दिली, ठीक आहे. मग ती वस्तू राहिली किती, 80%ची राहिली. ठीक आहे. ती वस्तू 80%ची राहिली. आता कोण घ्या, 1 2 1 2 14 4 32 2 हातचाला 3 4 32 2 हातचाला 3 8 9 10 11 112. ती वस्तू विकली गेली 112 रुपयांची. आता ते काय म्हणत आहे,
हे जे डिस्काउंट आहे ना, हे जे प्रॉफिट आहे टक्क्यामध्ये काढा. 100वर तुम्हाला 112 रुपये जास्त भेटले म्हणून 100वर 12 जास्त भेटले म्हणजे 12% तुम्हाला प्रॉफिट भेटलं. आन्सर तुमचं 12%. ठीक आहे. हे प्रॉपरली या गोष्टी मी माझ्या बॅचमध्ये कव्हर करून दिले, फ्री आणि पेडमध्ये पण. ठीक आहे. इफ प्राइस ऑफ 16 चेअर्स इज RS 1680, इंग्लिशमध्ये पाहून घ्या काय असं त्याचं. देन व्हॉट इज द प्राइस ऑफ 1 चेअर. 16 चेअरची किंमत ही आहे, तर एका चेअरची किंमत किती आहे? भागिले 16. 1680 भागिले 16. फक्त एक लक्षात ठेवा, झिरोचा मॅटर आहे ते. 16 एक 16, भाग जात नाही म्हणून एक शून्य द्या. 16×85 105 रुपये तुमचा आन्सर आहे. ठीक आहे, 105 रुपये तुमचा आन्सर आहे. 6/8 प्लस 10/8 प्लस 16/8 किती आन्सर येते? 6/8 प्लस 10/8 प्लस 16/8. ठीक आहे, बरोबर. 10 16, 16 32, 32/8 म्हणजे हे होते 8×32. ठीक आहे, तुमचा आन्सर इथं काय आहे? 32/8 दिलं हे. 32/8 तुमचा आन्सर आहे. नेक्स्ट, टू लेबर्स कंप्लीट अ जॉब वर्क इन 10 days. 2 व्यक्ती 10 दिवसामध्ये काम करते. फॉर 6 hours अ डे. ठीक, 2 व्यक्ती 10 दिवसात काम करते, डेली 6 तास काम करून. ठीक आहे. अ लेबर कंप्लीट अ जॉब वर्क इन 10 days बाय वर्किंग 6 hours पर डे. पहा, 2 कामगार 10 दिवसामध्ये काम करते, डेली 6 तास काम करून. 2 कामगार डेली 6 तास काम करून 10 दिवसामध्ये काम करते. ओके. हाऊ मेनी डेज 4 लेबर्स. बरोबर, 4 लेबर विल रिक्वायर्ड टू कम्प्लीट द वर्क बाय वर्किंग 12 hours. बाय एक्स डेज किती दिवसामध्ये? डेली 4 तास काम करून. ठीक आहे, 12 hours. ठीक आहे, 12 तास काम करून. ठीक आहे. पहा, 2 व्यक्ती 10 दिवसामध्ये काम करते, डेली 6 तास काम करून. 2 व्यक्ती डेली 6 तास काम करून 10 दिवसामध्ये काम करते, तर 4 व्यक्ती डेली 12 तास काम करून किती दिवसामध्ये, म्हणजे एक्स दिवसामध्ये तुमचं काम कंप्लीट करा. ठीक आहे. हे होते बेसक 12 कटले. ओके, 4 10 भागलं हे ते 2.5 डेज. ठीक आहे, 2.5 दिवस. 2.5 दिवसला काय म्हणतो आपण? हे 2 1/2 म्हणजे याचा अर्थ 2.5 दिवस होते. ठीक आहे. A बरोबर 2, B बरोबर 3, A बरोबर 2, B बरोबर 3, 4A - 3B बरोबर किती? पहा, बस एच्या ठिकाणी 2 ठेवा. 4 गुणला एची किंमत आहे 2 -3, B म्हणजे -3. ठीक आहे, -3. हे बघा, मायनस गुणला मायनस, मायनस होते, प्लस होते आणि गुणाकार होते. 3 त्रिक 9, 4 2 8, 8 + 9 किती होते? 8 2 17, 17. तुमचा आन्सर आहे 17, ऑप्शन नंबर 1. नेक्स्ट, 68. If sum of age of Amar, Satish and Avinash is 80 वर्ष. पहा, हे 3 व्यक्ती आहे, अमर, सतीश आणि अविनाश. यांचं वय आहे 80 वर्ष. ठीक आहे, यांच्या वयांची बेरीज आहे 80 वर्ष. देन व्हॉट मे बी द सम ऑफ देअर एज प्रायर टू 3 years. 3 वर्ष आधी त्यांच्या वयांची बेरीज किती आहे ते सांगायचं आहे. ठीक आहे, म्हणजे मी काय म्हणतो, याचं 3 वर्ष आधी याचं -3 वर्ष होईल, याचं -3 वर्ष आणि याचं -3 वर्ष. 3 3 6 3 9 असं टोटल वयामधून 9 वर्ष घटून जाईल. -9 वर्ष घटून जाईल. किती होते? 71 years. 71 years. 0.003 क्विंटल ऑफ व्हीट इज रिकाम जागा ग्रॅम ऑफ व्हीट. ठीक आहे, पहा, व्हीट म्हणजे कणिक, गव्हाचं पीठ म्हणू शकता. 0.003 क्विंटल म्हणजेच ते ग्रॅममध्ये किती आहे एवढं त्यांना सांगितलं आहे. 0.003 क्विंटलला ग्रॅममध्ये कन्वर्ट करा. मी म्हणतो, लिहून घ्या पहिलं. तुम्हाला मी सांगितलं असेल 1 क्विंटल. आता मी क्यूज लिहू डायरेक्ट. 1 क्विंटल इज इक्वल टू 100 kg होते. ठीक आहे, आणि 1 kg इज इक्वल टू किती ग्रॅम पाहिजे ना? 1000 ग्रॅम. 1000 ग्रॅम. ठीक आहे, 1 kg बरोबर 1000 ग्रॅम झालं. मी काय म्हणतो, 1 क्विंटल इज इक्वल टू 100 kg. मी इथं 1 kg म्हणजे लिहिले 1000 ग्रॅम. तुम्हाला 100 kg पाहिजे,
100 kg करा. 2 शून्य याच्यावर वाढवले म्हणजे 100 न गुणलं, इकडे 2 शून्य वाढवून द्या ग्रॅम. ठीक आहे. 100 kg बरोबर एवढे ग्रॅम होते. एकावर किती 3 2 5 ना, 1 मिनिट, हो 5 शून्य, एकावर 5 शून्य एवढे ग्रॅम होते. मी लिहू का इथं? ठीक आहे. 1 क्विंटल इज इक्वल टू 100 kg इज इक्वल टू एकावर 5 शून्य ग्रॅम म्हणजे 1 लाख होते, 1 शतक, 1000, दुसरं लाख, 1 लाख ग्रॅम, 1 लाख ग्रॅम. ठीक आहे. म्हणजे मी असं म्हणू का 1 क्विंटल इज इक्वल टू 1 लाख ग्रॅम. तुम्हाला क्विंटल आणि ग्रॅमच विचारलं ना. ठीक आहे, लिहून घ्या. 1 क्विंटल इज इक्वल टू 1 2 3 4 5 ग्रॅम. ओके. तुम्हाला हे क्विंटलला यासोबत एवढं झालं पाहिजे, एवढं करा. ओके. पहा, याला आणि याला सेम बनवा. मी 3 न गुणतो पहिलं. 3 क्विंटल इज इक्वल टू, आता याला पण 3 न गुणा, 3वर 1 2 3 4 5 3 न गुणा. आता काय करा, 3 पॉईंट इकडे सरकवले आपण. ठीक आहे बा, म्हणजे भागीला 1000 केले, 3 पॉईंट मागे सरकवले, 1 2 3 पॉईंट मागे सरकवले. तसंच याला पण 3 पॉईंट मागे सरकवा. 3 पॉईंट मागे सरकवा का 3 शून्य काढून टाका, सारखंच आहे. 300 ग्रॅम तुमचा आन्सर आहे. ठीक आहे, ग्रॅम, 300 ग्रॅम तुमचा आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन थोडं फास्ट घेऊ आता. ठीक आहे. प्रिंटिंग ऑफ 1 पेज टेक्स 1 minute 15 seconds. हाऊ मेनी पेजेस कॅन बी प्रिंटेड इन 3 hours. ठीक आहे. काय म्हणताय, 1 मिनिट 15 सेकंदामध्ये 1 पेज प्रिंट होते, तर 3 तासामध्ये किती पेज प्रिंट होईल असं पास आहे. काही टेन्शन घ्यायचं नाही. पहिलं पेज आणि मिनिटामध्ये कन्वर्ट करा. 1 मिनिट 15 सेकंद लिहून घ्या. कुठं लिहू, इथं लिहू का? 1 मिनिट 1 minute 15 सेकंद इज इक्वल टू किती पेज प्रिंट होत आहे, तर 1 पेज. याला सेकंदला मिनिटामध्ये कन्वर्ट करा. 15 चोक 60. मी म्हटलं पूर्ण गोष्टीला जर 4 न गुणलं ते होते 15 चोक 60 सेकंद, 1 चोक 4 मिनटं. 1 मिनिट 60 सेकंद म्हणजे 60 सेकंद म्हणजे होते जसं इकडे 4 न गुणलं तसं इकडे 4 न गुणा 4 पेज. ठीक आहे. 1 मिनिट 60 सेकंद, हे 4 मिनिटं 60 सेकंद म्हणजे 4 मिनिटं कंप्लीट, आणि हे 60 सेकंद म्हणजे ते 1 मिनिटं. म्हणजे मी असं म्हणू का 4 मिनिटं प्लस हा 1 मिनिटं, एकूण 5 मिनिटं म्हणजेच 4 पेज तुमचे होते. ठीक आहे. 5 मिनिटात 4 पेज होते. 5 मिनिटात 4 पेज होते. आता लिहा, इकडे लिहितो आता. जर 5 मिनिटात 4 पेज होते, याला तासामध्ये कन्वर्ट करा, गुणला 12 करा, गुणला 12 करा, आणि इकडे गुणला 12 करा. ठीक आहे. 1248 48 बरोबर. 12 पंच 60 मिनटं, 60 मिनटं म्हणजे 48 पेज. 60 मिनिटालाच तुम्ही 1 तास म्हणू शकता का? 1 तास म्हणजेच मग 48 पेज होईल. 1 तास गुणला पुन्हा 3 करा म्हणजे होईल 3 तास होईल. 3 तास, आणि 3 तास म्हणजेच 48 गुणला 3, 48 गुणला 3 किती होते? 3 8 24, 4 हात चाले 2, 3 चौक 12, 13 14, 144. ठीक आहे, 144. ठीक आहे. काय केलं आपण, मिनिट आणि सेकंदामध्ये हे होतं, त्याला फक्त पूर्णपणे मिनिटात कन्वर्ट केलं, मिनिटाचं तासात कन्वर्ट केलं, तासाचं 3 तासात कन्वर्ट केलं, बस झालं, दुसरं काहीच नाही. ओके. आशा वॉज 25 years ओल्ड 12 years बॅक. ठीक आहे. 12 वर्षाआधी आशा 25 वर्षाची होती. आफ्टर हाऊ मेनी इयर्स हर एज विल बी 63 years. ज्यांनी कोणी माझे क्लास केले असन, पेड असो की फ्री असो, त्यांना आता सगळ्या गोष्टी समजायला येत असन की कशा गोष्टी फास्टमध्ये आपल्याला सॉल्व्ह करता येते. ओके. 25 वर्षाआधी तिचं वय 12 वर्ष होतं. हे आज लिहून घ्या. आज एवढं होतं. 25 वर्षाआधी -25 लिहिले आपण, 12 लिहिले. ठीक आहे. मग काय म्हणताय, काही वर्षानंतर, किती वर्षानंतर तिचं वय 63 होईल. 63. ठीक आहे. -12 इकडे आलो, 12 वाढवले, 12मध्ये आणखी 25 वाढवले, किती होणार ते? 5 2 7, 2 1 3, 37. आता याच्यामध्ये आणखी किती वाढवू की 73 बनून जाईल. मग ठीक आहे, वजाबाकी करतो डायरेक्ट. 63 37 वर्षामध्ये हे आजचं वय 37, किती वर्षानंतर 63 होईल, तर हे तुम्हाला इथं काढायचं आहे. किती वर्षानंतर, किती प्लस इथे ॲड करायला लागते. ठीक आहे. दोघांसाठी आपण याची वजाबाकी केली. 63 - 37, 63 - 37, 13मधून 7 गेले 6, दम केला वापस, 6तून 4 गेले 2, 26. ठीक आहे. 26 वर्षानंतर तुमचं तेवढं
तेवढं होईल हे 26 वर्षानंतर. ठीक आहे, 26 वर्षानंतर. नेक्स्ट 72. द डिफरन्स बिटवीन लार्जेस्ट 4 डिजिट नंबर अँड स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर. पहा, सर्वात मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या आणि लहानात लहान 3 अंकी संख्या. मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या हे होते, इथं लिहितो 1 2 3 4. लहानात लहान 3 अंकी 1 2 3. चला, हे होते 9 200 ते 9 200 ते 8 9. 98 99 तुमचा आन्सर आहे. 98 99 तुमचा आन्सर आहे. विच ऑफ द फॉलोइंग नंबर इज डिव्हिजल बाय 9. 9 न भाग जाणारी संख्या कोणती? काही टेन्शन घ्यायचं नाही, 9 न भाग द्या. पहा, 7 आणि 2 9 होते, 4 आणि 5 9, 9 न भाग गेला, 5 आणि 3 8, 8 16, 16ला 9 न भाग जात नाही, मग तुमचा आन्सर हे नाही. ठीक आहे, पहा हे होते 6 आणि 3 9 भाग जाते, 8 आणि 1 9 भाग जाते. ठीक आहे, 8 आणि 4 12, 12 आणि 2 14, 14ला भाग जात नाही, कॅन्सल. पहा 6 आणि 3 9 भाग गेला, 5 आणि 4 9 भाग गेला, 8 आणि 8 16 आणि 2 18, 18ला 9 न भाग जातो, म्हणजे तुमचा आन्सर हेच आहे. ऑप्शन नंबर 3 इज युअर राईट आन्सर. नेक्स्ट, अ कार कॅन फिनिश सर्टेन जर्नी इन 10 hours. एक कार 10 तासामध्ये एक जर्नी कंप्लीट करते 48च्या स्पीडनं, स्पीड ऑफ 48 पर आवर. 48 km/hच्या स्पीडनं कंप्लीट करते. ऑर्डर टू कवर द सेम डिस्टन्स इन 8 hours. फाइंड द स्पीड ऑफ द कार दॅट मस्ट बी इन्क्रीज. ठीक आहे, पहा काय म्हणते, तर काय म्हणते सांगतो. पहा, एक कार 10 तासामध्ये एक जर्नी कंप्लीट करते 48 स्पीडनं. 48 km/h त्या स्पीडनं जाऊन 10 तासामध्ये एक जर्नी कंप्लीट करते. तर सेम डिस्टन्स सेम जर्नी 8 तासामध्ये कंप्लीट करण्यासाठी कारची स्पीड कितीनं वाढवायला पाहिजे, कितीनं इन्क्रीज करायला वाढवायला पाहिजे. ठीक आहे, काही टेन्शन घ्यायचं नाही. 10 तासामध्ये एक 40च्या स्पीडनं जाते, तर सेम अंतर 8 तासामध्ये करण्यासाठी गाडी कितीच्या स्पीडनं गेली पाहिजे. ठीक आहे, पण हे ना वेग गुणला वेळ चला संपला विषय. 8 1 8 8 सेकंड 48, 10 सेकंड 60. 60 बरोबर हे इथला एक्स. आता हे एक्स म्हणजे काय, 60 म्हणजे काय, तर ते स्पीड आहे, नवीन स्पीड आहे. आन्सर तुमचं इथं 60 दिला आहे. ओके, पण आन्सर इथं 12 दिलाय, इथं 30 दिलाय, इथं 48 दिलाय. हे आन्सर पण चुकीचं आहे. का? भले आपण 60 काढलं, इथं 60 आलं, पण आन्सर चुकीचं आहे. का? कारण की कितीनं वाढवायला पाहिजे, मस्ट बी इन्क्रीज्ड. स्पीड कितीनं वाढवायला पाहिजे. पहिलं 48 स्पीड होती, पहिले 48 स्पीड होती, आता 60 झाली. आपण कितीनं वाढवली तेव्हा ते अंतर कंप्लीट झालं 8 तासात, तर 12नं वाढवली. आन्सर तुमचं हे आहे. ठीक आहे, इथं राईट याच्यावर करू नये, पण हे चुकलं आहे. ओके, आन्सर हे आहे तुमचं. 58 मिनिट झाले. If 25 is written 25 times and added, then what will be the sum? 25 हा नंबर 25 लिहिला आणि 25 हा नंबर 25 वेळेस लिहिला आणि त्यांची बेरीज केली, तर बेरीज किती आहे? 25 गुणिले 25 म्हणजे 25 चा वर्ग 625. ठीक आहे, आन्सर नंबर तुमचा हे आहे. 76 नंबर क्वेश्चन. Which of the following number is neither prime nor composite? मूळ संख्या नाही आणि कंपोजिट पण नंबर नाही. कंपोजिट नंबर म्हणजे काय, तर ज्याला मूळ संख्या म्हणजे मूळ संख्या प्राईम नंबर म्हणजे 1 न भाग जाणे आणि त्याच संख्येने भाग जाणे असं संख्या, आणि कंपोजिट नंबर या व्यतिरिक्त हे नाही का, 2 3 5 7 11 13 19 23 29 या संख्या आहे प्राईम नंबर किंवा मूळ संख्या, आणि कंपोजिट नंबर या व्यतिरिक्त संख्या म्हणजे 2 पेक्षा जास्त संख्येने भाग जाईल असा. याला किती, ही संख्या आणि 1 न भाग जातो असा कोणता नंबर आहे? 5 नाही, 0 नाही, 2 नाही, 1 तुमचा आन्सर आहे. ओके, असा नंबर जो प्राईम नंबर पण नाही आणि कंपोजिट नंबर नाही असा नंबर आहे तो हा. नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करा तुम्ही स्वतः. विच ऑफ द फॉलोइंग इवन नंबर इज प्राईम? इवन नंबर म्हणजे होते हे आहे इवन नंबर म्हणजे समसंख्या. ठीक आहे, सम, आणि ऑड म्हणजे विषम.
एकमेव समसंख्या जी मूळ संख्या आहे ती 2च आहे. ठीक आहे. का? मूळ संख्याला तीच संख्या आणि 1 या व्यतिरिक्त कोणीही भाग जात नाही. हिला पण 2ला भाग जातो, हिला पण 2 भाग जातो, हिला पण 2 भाग जातो, म्हणून त्या कट्टे. बाकी तुमचा आन्सर सी, ऑप्शन नंबर सी, ती 2 आहे आन्सर. ठीक आहे. म्हणजे हे आन्सर आहे. चला, एनी नंबर ऑफ झिरोज आफ्टर द लास्ट डिजिट ऑफ द डेसिमल फ्रॅक्शन इज. डेसिमलच्या नंतर एखादी संख्या कोणती आहे? मी लिहितो 2.345. ठीक आहे. याच्यानंतर लास्ट डिजिट ऑफ द डेसिमल. ठीक आहे. दशांश चिन्हानंतर जी शेवटची संख्या आहे त्याच्यानंतर किती पण तुम्ही मल्टिपल नंबर 0 द्या, तेव्हा नेमकं काय घडते? चेंज इट्स व्हॅल्यू. पहिले जी संख्या होती, एवढी संख्या होती, त्याची व्हॅल्यू चेंज होते का? नाही होत. इन्क्रीज इट्स व्हॅल्यू. याची व्हॅल्यू वाढते का? नाही वाढत. डिक्रीज इट्स व्हॅल्यू. घटते का? नाही घटत. तरी तुमचा आन्सर आहे डू नॉट चेंज इट्स व्हॅल्यू. पहा, दशांश स्थळांच्या नंतर जो शेवटचा अंक आहे त्या शेवटच्या अंकाच्या नंतर किती वेळ 0 द्या, तुमच्या पूर्ण संख्येची व्हॅल्यू वाढत नाही, सेम राहते. ओके. नेक्स्ट, पर्सेंट मीन्स पर 10,000. पर्सेंट म्हणजे पर 100. ठीक आहे. प्रत्येक 100ला पर 100. पर्सेंट म्हणजे काय? टक्के. पर 100 संख्येमागे, प्रत्येक 100 संख्येमागे. ठीक आहे. ॲव्हरेज ऑफ 3 कन्झिक्युटिव्ह नंबर इज इक्वल टू द. ॲव्हरेज ऑफ 3 कन्झिक्युटिव्ह नंबर म्हणजे काय? तर लगातार 3 संख्या, कोणत्या पण, 3, 4, 5, 10, 11, 12, ह्या तिन्ही संख्या, लगातार 3 संख्याचा ॲव्हरेज कोणता असतो? तर नेहमी मिडल संख्या असते, मधातली संख्या असते. ठीक आहे. मोजून घ्या ना. पहा, 3 + 4 + 5 याचा ॲव्हरेज काढतो म्हटलं तर काय बेरीज करता? 4 आणि 7, 7 आणि 5, 12. भागला तुम्ही एकूण संख्या 3 आहे. 3 चौक 12. आलं तुमचं 4, आलं माझं संख्या. ठीक आहे. ओके. नेक्स्ट, व्हिच ऑफ द फॉलोइंग इज इनपुट डिव्हाइस. इनपुट डिव्हाइस कोणकोणता आहे? पहा, स्कॅनर आउटपुट आहे, माऊस आउटपुट आहे, कीबोर्ड आउटपुट आहे. इनपुट काय तर, अरे थांबा, थोडं चुकला. व्हिच ऑफ द फॉलोइंग इज इनपुट ना. इनपुट म्हणजे कम्प्युटरच्या आतमध्ये घेणाऱ्या वस्तू. पहा, कोणकोणत्या आहे? एक आहे कीबोर्ड, मराठीत लिहितो कीबोर्ड, आतमध्ये घेणाऱ्या. बरं, माऊस पण आहे, माऊस स्पेलिंग इथूनच पाहत होता, माऊस पण आहे. आणि जे मॉनिटर आहे, आउटपुट लिहितो, लिहू का मी इथं? आउटपुट डिव्हाइस कोणकोणते आहे ते सांगतो. हे आहे मॉनिटर, प्रिंटर. आता बघा, क्वेश्चन आलाच तर घेऊन घेतो ना. आउटपुट बघा, कम्प्युटरला आपण ज्या गोष्टींनी इन्स्ट्रक्शन देतो ते म्हणजे इनपुट, आणि कम्प्युटर जे स्वतःमधून बाहेर फेकते त्या गोष्टी इथे. आता मॉनिटर का? बघा, तुम्हाला सगळ्या गोष्टी डिस्प्ले करते, स्वतःच्या बाहेर फेकायचा प्रयत्न करते. ज्या गोष्टी स्वतःच्या आतमध्ये लपून आहे कम्प्युटरच्या ब्रेनमध्ये, CPU मध्ये, त्या गोष्टी बाहेर फेकणे म्हणजे तुमच्या समोर आणणे, तुमच्या डोळ्यासमोर ठेवणे. त्या गोष्टी तुम्हाला डिस्प्ले होते मॉनिटरवरून, ते म्हणजे तुमचं आउटपुट. ठीक आहे. प्रिंटर तुमचे पेज बाहेर फेकते, ते झालं. त्यानंतर याला जोडलेला साऊंड सिस्टीम जे आहे, साऊंड सिस्टीम म्हणू शकते का, DJ फिजे, जे कम्प्युटरला जे आवाज जोडते ते तुमचं आउटपुट. ठीक आहे. आता इनपुटमध्ये कीबोर्ड आहे, आतमध्ये घेते, माऊस आहे, आतमध्ये घेते. आणखी इथं काय दिलं आहे? स्कॅनर. एक मिनिट. हो, स्कॅनर आतमध्ये घेते, स्कॅनर जे आतमध्ये घेते. आणखी ज्या गोष्टी कम्प्युटर स्वतःमध्ये ओढून घेतो त्या इनपुट आहे, जे की सगळ्या गोष्टी इथं इनपुट आहे. ओके. आउटपुट जर विचारलं असतं तर हे आउटपुट हे झाले असते. नेक्स्ट, थोडं फास्ट घेतो आता. व्हॉट डू द लेटर्स MM स्टँड्स फॉर द इन द ॲब्रिव्हिएशन MMS. MMS म्हणजे काय तर मल्टीमीडिया मेसेजिंग. MMS पैकी MM म्हणजे मल्टीमीडिया मेसेजिंग स्कीम होऊ शकते. येस म्हणजे विच 2 नंबर्स टुगेदर फ्रॉम द बायनरी लँग्वेज यूज्ड इन कम्प्युटर. कम्प्युटरमध्ये बायनरी लँग्वेज करण्यासाठी कोणते 2 नंबर, कोणत्या 2 संख्या यूज केल्या जाते? बऱ्यापैकी लोकांना माहीत आहे, 0 आणि 1. ठीक आहे. म्हणजे ऑलमोस्ट सगळ्याच लोकांना या गोष्टी माहीत आहे. बायनरी कोडिंगसाठी 0 आणि 1 ह्या दोनच अंक वापरल्या जाते.
ठीक आहे. ते कसं 0 1 0 1 11 0 0 0 0 1 1 1 0 0 0 0 0 ठीक आहे 1 1 0 0 0 0 0 0 अशा तुमच्या संख्या अशा कोडिंगच्या स्वरूपात तुमचे डाटा सेव्ह केला जातो. ठीक आहे. असा काहीतरी कोडिंगच्या स्वरूपात डाटा सेव्ह केला जातो. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन ऑपरेटिंग सिस्टीम. ऑपरेटिंग सिस्टीम कोणती नाही तर DOS डॉस आहे, लिनक्स आहे, विंडोज आहे, ही वाली ऑपरेटिंग सिस्टीम नाही. ठीक आहे. विच ऑफ द फुल फॉर्म ऑफ IP. हे क्वेश्चन रिपीट झाला. इंटरनेट प्रोटोकॉल रिपीट झाला क्वेश्चन. नेक्स्ट 1 MB इज इक्वल टू 1000 KB. त्याला काय म्हणते 1024 KB. पहा पहिले KB येते, KBच्या नंतर थांबा पहिलं बाईट येते, बाईटच्या नंतर KB येते, KBच्या नंतर MB येते, MBच्या नंतर GB नंतर TB. ठीक आहे. GB नंतर TB. BCD स्टँड्स फॉर बायनरी कोड डेसिमल. नेक्स्ट विच मेमरी इज कॉमनली कॉल्ड ॲज अ टेम्पररी. टेम्पररी मेमरी आहे मित्रांनो रॅम, आणि रोम जे आहे रॅम म्हणजे रॅन्डम ॲक्सेस मेमरी होते, हे टेम्पररी आहे, आणि हे रोम आहे रीड ओनली मेमरी, ही ते नाही करे परमनंट. ओके. सिलेक्ट द स्मॉलेस्ट मेमरी साईज किलोबाईट KB. सर्वात स्मॉल हा आहे, त्याच्यानंतरचा हा, त्याच्यानंतरचा हा, त्याच्यानंतरचा हा. ठीक आहे. म्हणजे असं म्हणू शकता तुम्ही KB पेक्षा मोठा, MB त्याच्यापेक्षा मोठा, GB त्याच्यापेक्षा मोठा, TB. ओके. चला नेम ऑफ द वे दॅट कम्प्युटर्स मॅनिपुलेट डाटा इंटू इन्फॉर्मेशन इज कॉल्ड. The name for the way that computers manipulate data into information is called. असं तुम्हाला एक नाव शोधायचं आहे. असं म्हणजे एक गोष्ट काय पाहिजे, कम्प्युटर मॅनिपुलेट करते डाटा किंवा माहिती, कॉल्ड डाटा इंटू इन्फॉर्मेशन. ठीक आहे. कम्प्युटरमध्ये जो डाटा आहे हे बायनरी कोडिंगच्या लँग्वेजमध्ये 0 1 1 1 0 0 0 1 असे नाही का 0 आणि 1च्या स्वरूपामध्ये हे डाटा आहे साठवलेला, त्याला इन्फॉर्मेशन माहितीमध्ये कन्वर्ट करताना म्हणजे कन्वर्ट केलं जाते, त्याला काय म्हणते. ओके. जो डाटा आहे त्याला इन्फॉर्मेशन तुमच्या माहितीमध्ये कन्वर्ट करण्यासाठी जी सिस्टीम वापरली जाते, जी पद्धत वापरली जाते, त्याला काय म्हणते तर त्याला म्हणते प्रोसेसिंग. ठीक आहे. हो प्रोसेसिंग. झालं तुमचं संपला इथे. आजचा लेक्चर इथे संपला आहे. ओके. आणखी तुम्हाला काय पाहिजे असेल तर मला कमेंट करा. नक्कीच ती गोष्ट मी चॅनलवर देण्याचा प्रयत्न करेल. ओके. थँक्यू.